नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आहोत करमाळा येथील एका शेतकऱ्याच्या प्लॉटवरती। मंडळी, शेती करत असताना शेतकऱ्याने नवनवीन प्रयोग केले पाहिजेत जेणेकरून आपली शेती सुधारेल आणि शेतीमधून चांगले उत्पन्न मिळेल। मंडळी, आपल्या शेतकऱ्यांची मुले हे उच्च शिक्षित होऊन शहराच्या ठिकाणी जाऊन सर्व्हिस करत असतात, परंतु शेतकऱ्याच्या मुलांना जास्त शिकून शेतीमध्ये प्रगती केली पाहिजे असं क्वचितच आपल्याला पाहायला मिळतं। असेच एक तरुण आपल्याबरोबर आहेत, त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केलेले आहेत आणि शेवग्याच्या शेतीमधून चांगलं उत्पन्न घेत आहेत। मंडळी, शेवग्याची शेती पाहिली तर प्रथम आपण विचार करतो की शेवग्याच्या शेंगा विकून आपल्याला उत्पन्न मिळेल, परंतु तेही करून त्यांनी शेवग्याच्या झाडाच्या पाल्यापासून उत्पन्न घेत आहेत। तर ही टोटल काय विषय आहे किंवा ते कसं उत्पन्न घेतात याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात। नमस्कार सर, आपला परिचय? मी महादेव मोरे, गाव साडे आमचं, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। ठीक आहे सर, आता आपण हे शेवग्याची शेती साधारणतः किती वर्षापासून करत आहात? आता जवळजवळ आपल्याला 4 वर्ष पूर्ण होतील। मागील 4 वर्षापासून आपण यामध्ये करतोय शेवग्याच्या पानांची जी शेती आहे ती। बर ठीक आहे। आता टोटल क्षेत्र किती आहे आपलं? आपल्याकडे सध्या 1 एकर क्षेत्र आहे। पाण्याची खूप टंचाई, आमचा जो एरिया आहे तो अगदी म्हणजे दुष्काळग्रस्त येतो आणि यावर्षी पावसाचं प्रमाण खूप नगण्य असल्यामुळे आता आपल्याकडे फक्त 10 मिनिटाचा पंप चालतो। फक्त 10 मिनिटे चालतो? 10 मिनिटं चालतो। किती, बोरवेलचं पाणी आहे का विहिरीचं आहे? नाही, दोन्ही मिळून 10 मिनिटं चालतंय। अरे बापरे! तर शेतकरी बंधूंनो, आपण विचार करू शकता, 10 मिनिटं फक्त पाण्याची व्यवस्था आहे, 10 मिनिटं फक्त मोटर चालते। एवढ्या कमी पाण्यावर किती एकराचा प्लॉट तुम्ही जपताय? 1 एकर आहे सध्या। थोडं म्हणजे उत्पन्नावरती परिणाम होतो, जसं आपल्याकडे पाणी मुबलक असल्यानंतरचं उत्पन्न आणि पाणी कमी असल्यानंतर उत्पन्न यामध्ये फरक पडतो, पण पीक मरत नाही बाकी पिकांसारखं। ठीक आहे। जे आता तुम्ही पारंपरिक पद्धतीने पहिले शेंगा वगैरे विकत होता पहिल्यांदा, मग तुम्ही ही संकल्पना कशी सुचली की आपण शेवग्याचा पाला विकावा किंवा याला मार्केट किंवा कसा अभ्यास केला आणि या क्षेत्राकडे कसे वळलात? नाही, मागील काळामध्ये ज्यावेळेस कोरोनाच्या टाइममध्ये आपल्याकडे जवळजवळ 9.5 एकर शेंगासाठी शेवगा होता। पण त्या काळात कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे अगदी शेंगा विकणं मुश्किल होतं। मग त्यावेळेस आपण खूप मोठ्या प्रमाणात माल झाडावरती असताना देखील काढू शकलो नाही, तो आपलं नुकसान झालं होतं। मग त्याच्यातूनच मी युट्यूबला वगैरे गुजरातचे असे व्हिडिओ बघितले होते पानांच्या शेतीचे। मग त्याच्यातूनच म्हटलं चला आपण सुरू करू। पण सुरू करताना आपण कसं प्रॅक्टिकली, आपण कधी कोणाला विचारलंय नाही किंवा ही शेती कशी करायची, मार्केटिंग कसं, मग स्वतः आपण त्याच्यातनं प्रयोग केले वेगवेगळे आणि त्याच्यातनं मग उत्पन्न चालू केलं। सुरुवातीला थोड्या अडचणी होत्या, आज एकदम आपण त्यामध्ये सेटल झालेलो आहे, आता काही कुठलीही अडचण नाही आपल्याला। ठीक आहे। तर आता बऱ्याचशा शेतकऱ्याचा या गोष्टी विश्वासच बसत नाही की पाल्यापासूनही आपण उत्पन्न घेऊ शकतो। सामान्य शेतकरी विश्वास ठेवत नाही। शेतकऱ्याचं कसं आहे, पारंपरिक पीक आहे। शेतकरी कसं आहे, म्हणजे मार्केटमध्ये विकतं तेच करतो, पण आज गरज अशी की जे मार्केटमध्ये म्हणजे ज्याची डिमांड आहे ते शेतीत पिकवायला पाहिजे। आज जर बघितलं तर आपला गेल्या 3-4 वर्षापूर्वीपासूनचा पहिलाच प्रयोग होता महाराष्ट्रातला। त्यावेळेस आपण म्हणजे कुठं जरी सर्च केलं तुम्ही तर महाराष्ट्रातला आपला पाला शेतीचा हा पहिलाच प्रयोग होता। महाराष्ट्रामध्ये कुठेही ही शेती केली जात नव्हती पूर्वी, आपण याची सुरुवात केली। त्यावेळेस थोड्या अडचणी होत्या आपल्याला, मार्केटिंग असेल किंवा मग इतर इश्यू होते, थोडं म्हणजे मॅनेजमेंट ते जमत नव्हतं। पण आज 3-4 वर्ष काढल्यामुळे अगदी मार्केटिंग तर एवढं आपलं आता सध्या चांगलं आहे की खूप डिमांड आहे। मग सध्या जे काय आता बाजारात जे पिकतंय म्हणजे विकतंय त्याच्यापेक्षा जे बाजारात विकत नाही त्या गोष्टीची डिमांड खूप आहे। ओके सर, आता टोटल क्षेत्र तुम्ही 1 एकर आहेत म्हणतात, तर आपण हे पाल्याचं मार्केट कसं शोधलं? नाही, पूर्वी कसं थोडं आपल्याकडे काही म्हणजे वेबसाईट वगैरे तयार केल्या त्या किंवा काही लोकांशी थोडं कॉन्टॅक्ट करून हे केलं। तर सुरुवातीला आपण बल्कमध्ये माल देत होतो। पूर्वी आपल्याकडे क्षेत्र बी जास्त होतं पाणी असल्यामुळे। आता त्यानंतर मग थोडं म्हणजे आता परिस्थिती खूप बिकट आहे पाण्याची वगैरे, आणि यावर्षी मी मार्केटिंगवर टोटल भर देतो। बल्क ऑर्डर जे असतात मोठे रेट म्हणजे ऑर्डरचे रेट, मग त्यामध्ये तुम्हाला 80 ते 120 रुपये वाळलेल्या पानांचा रेट मिळतो। पण ह्याच गोष्टीचा थोडा अभ्यास केला की मार्केटमध्ये पावडरला खूप डिमांड आहे, मग विक्री करणारे कोण नाही, तर आपण सगळं किरकोळमध्ये विक्री करतो। आता सध्या यावर्षी जे आपण आहे ते टोटली आपला जवळजवळ 4 टनाच्या आसपास माल म्हणजे निघेन, आता 3.5 टन तर निघाला आणि 400-500 किलो निघेन, 500 किलोपर्यंत। तो आपण टोटल सगळा किरकोळ 250 ग्रॅम, 500 ग्रॅम आणि 1 किलो पॅकिंगमध्ये आपण सेल केला। आणि या शेतीमध्ये चांगला असा स्कोप आहे सध्या, तर कोणी यामध्ये आहे या क्षेत्रामध्ये नाही। थोडं काय होतं, आणखी लोकांमध्ये अवेअरनेस नव्हता। ज्यावेळेस आपण चालू केलं त्यावेळेस अगदी लोकांना पावडर हे महत्त्व जरी सांगितलं तर लोक खात नव्हते,
पण मागील 3-4 वर्षामध्ये मी पाहिलं तर दिवसेंदिवस याची खूप डिमांड वाढत आहे आणि त्या प्रमाणात आपल्याकडे म्हणजे प्रोडक्शन देखील नाहीत आता सध्या. तर सर सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे मार्केट. पाल्याची पावडर असेल किंवा पाला असेल, याला मार्केट सामान्य शेतकऱ्याला माहीत नाही की कुठं मार्केट आहे, काय मार्केट आहे. तर याच्यावर काय उपाय आहे? नाही, सुरुवातीला शेतकरी जे आहे ज्यावेळेस ते लागवड करतील, अगदी लागवडीपासून मार्केटिंगपर्यंत आपण सगळं गायडन्स करू. आपण त्यांचा माल अगदी विक्री वगैरे करून देतो, काही अडचण नाही. का तर कसं होतं, सुरुवातीला शेतकऱ्याला मार्केट माहीत नाही. पण यामध्ये जर तुम्ही स्वतः वैयक्तिक जर मार्केटिंग केलं किरकोळमध्ये छोटं पॅकिंग करून, तर भरपूर असा पैसा मिळतो. मोठ्या ऑर्डरमध्ये जर दिलं आपण, तर आपण तो घेऊन सेल करून त्यांना पेमेंट वगैरे देऊ, त्याचा काही विषय राहत नाही. पण ज्याला खरंच जास्त पैसे कमवायचे आहेत या शेतीतून, ते लोक मग छोट्या प्रमाणात त्यांच्या पद्धतीनं मार्केटिंग करू शकतात. त्यांना जे काही आवश्यकता आहे त्या गोष्टीसाठी, पॅकिंग असेल, त्याचं मग ब्रँडिंग असेल किंवा त्याचं जे काही म्हणजे लायसन वगैरे असतील, ते सगळं आपण गायडन्स करू शकतो किरकोळमध्ये सेलिंग करायचं असेल तर. थोडक्यात म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पाला विकायचा आहे, हो, त्यांना मार्केट माहीत नाही, अशा शेतकऱ्यांनी तुमच्याशी संपर्क करूनच ते म्हणजे करू शकतात. आणि ज्यांना स्वतः वैयक्तिक मार्केटिंग करायचं आहे, मग त्या लोकांनाही आपण गायडन्स करू, तसं काही अडचण नाही. पण त्यांना म्हणजे त्यांच्या जबाबदारीनं त्यांना मग स्वतःचं मार्केट बनवावं लागेल. ओके. मग तुम्ही एखाद्या शेतकऱ्याने जर लागवड केली आणि पाला विक्रीसाठी तुमच्याकडे आणला, तर तुमची हमी आहे का की तुम्ही एवढं देऊ शकता दर किंवा काय? नाही, कमीत कमी 80 रुपये आजपर्यंत रेट राहिले आहेत आणि जास्तीत जास्त मग काय तुमचे 120 रुपयापर्यंत जातात. ओके. मिनिमम ॲव्हरेज जर बघितलं 90-100 रुपये रेट मिळून जातो. आणि एकरी जर तुम्ही चांगलं, आता शेवटी प्रत्येकाची मेहनत, जमीन, पाणी आणि हवामानावर उत्पन्न अवलंबून असतं. चांगलं जर पीक आलं, 9-10 फुटापर्यंत जर हाईट झाली, तर साधारणतः एक 700-800 किलो किंवा टनापर्यंत बी उत्पन्न जातं. पण तेवढी वाढ होणं गरजेचं. किती दिवसाचं ते टनापर्यंत म्हणताय? एक साधारणतः 2 महिने धरून चालायचं. पण लागवड केल्यानंतर साधारणतः पहिलं जे कटिंग आहे ते आपल्याला 2.5 ते 3 महिन्यामध्ये येतं. तिथनं पुढचे कटिंग 1.5 ते 2 महिन्यामध्ये येतात. टोटल वर्षाला किती पाला निघतो? 6 कटिंग होतात पहिल्या वर्षी, 5 ते 6 कटिंग. त्यामध्ये तुमचं एक 4 ते 5 टनापर्यंत ॲव्हरेजली जातं. पहिल्या ज्या कटिंग आहे ते आपण बिया लावल्यानंतर झाड उगवणे त्याच्यात 15 दिवस जातात आणि सिंगल झाड असतं, एकच असतं. ज्यावेळेस तुम्ही कटिंग घेता त्यावेळेस त्याला 2 ते 3 ब्रँचेस साईडने येतात. त्यावेळेस तुमचं प्रोडक्शन वाढतं. साधारण तिसऱ्या कटिंगपासून 800 किलो 900 किलोपर्यंत उत्पन्न येतं प्रत्येक कटिंगला 800 ते 900 किलो. आणि मग 6 कटिंगचे साधारणतः 96-54 म्हणजे 5 ते 6 टन, 4 ते 5 टन धरून 4 ते 5 टन. हो. ओके. आणि दर जरी 100 रेग्युलर पकडला तरी 4 टनाने म्हणजे 4 लाखापर्यंत उत्पन्न होतं. हो, 4 लाखापर्यंत जातं सरासरी. ओके. तर आता या पिकाला कसं खर्च खूप कमी आहे. तुम्ही जर वर्षभराचा फवारणीचा खर्च धरला तर 2000 रुपये खूप झाला. बर. आणि बाकी मग तुमचं खत वगैरे, शेणखत वगैरे दिलं तर बाकी द्यायची गरज नाही. तसं दोन्ही पद्धतीनं तुम्ही करू शकता. केमिकल बी वापरू शकता, तसं काही कोणाला बंधन नाही. नॉन ऑर्गॅनिकमध्ये जातं, ऑर्गॅनिकमध्ये करू शकता. पण ऑर्गॅनिकमध्ये सर्टिफाईड केले तर त्याचे मग फायदे मिळतात. ओके, ठीक आहे सर. तर आता आपण लागवडीकडे येऊया. आता साधारणतः आपण शेवग्याचे पीक हे आपण काय अंतरावर करतो शेंगासाठी वगैरे, तर याच्यासाठी कशी लागवड करावी, काय म्हणजे ह्याचा नियम? पूर्वी आपल्याकडे जे होतं ते ओडिसी 3 जात सुरुवातीला आपण केली, त्याचं अंतर 2 बाय 1 फूट होतं. मागील वर्षी आपण थोडा बदल केला, थोडी नवीन एक वलय पट्टी म्हणून व्हरायटी लावली. त्याचा सध्या एक 4 बाय 1 फूट किंवा 5 बाय 9 इंच असं अंतर ठेवू शकता. त्या पद्धतीने केलं तर एकरी साधारणतः 11-12 हजार झाडं बसतात. ओडिसी आणि वलयपट्टी यामध्ये फरक हा असा आहे की हाईट वगैरे जास्त होते वलयपट्टीची आणि पानांचा कलर एकदम ग्रीन आहे, त्याच्यामुळे डिमांड खूप चांगली राहते त्याला. ओडिसीचे जे पानं आहेत ओडिसी 3चे ते थोडे पोपटी कलरचे आहेत आणि हाईट जास्त होत नाही, 4 ते 5 फूट हाईट होते जास्तीत जास्त. लागवडीच्या अंतराबद्दल काय सांगा? नाही, लागवडीचं अंतर मग तुम्ही हे जर लावलं वलयपट्टी तर 4 बाय 1 किंवा 5 बाय 9 इंच करू शकता. ओके. जमीन तर काय कुठल्या पद्धतीची असं नाही. आज आमची जर जमीन बघितली एकदम खडकाळ आहे, 1 फुटच माती जमिनीमध्ये, जास्त काय अशी ही नाही कुठल्या जमिनीत. फक्त त्यामध्ये पाणी साचून राहू नये, पाण्याचा टोटल सगळा निचरा व्हावा अशी पद्धतीची जमीन पाहिजे. ठीक आहे. दुसरं काय मार्केट तर झालंय, हे झालंय, दुसरं काय? पाणी व्यवस्थापन घेऊ. ओके, पाणी व्यवस्था. सर, आता सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे पाणी व्यवस्थापनाचा. तुम्ही तर म्हणता तुम्हाला अत्यल्प कमी पाण्यामध्ये तुम्ही हा प्लॉट जपलेला आहे, तर पाणी व्यवस्थापनाबद्दल काय सांगा? नाही, यामध्ये कसं होतं, आता पाण्याचं तसं मुबलक जर पाणी असेल, तुम्ही आठवड्यातनं 8 तास किंवा 6 तास जर भरपूर पाणी देऊ शकत असाल ड्रिपने वगैरे,
तर उत्पन्न त्याच पटीत वाढणार आहे तुमचं. आता हे कसं एक थोडं प्रोडक्शन खूप कमी आहे, म्हणजे 50% उत्पन्न निघते कमी पाण्यावरती. तसं तुमचं जर उत्पन्न वाढवायचं असेल तर कमीत कमी उन्हाळ्याचा 8 तास म्हणजे आठवड्यातनं आणि थंडीचं 15 दिवसातनं एक 4-5 तास देऊ शकता. आणि पावसाळ्याचं तर काही गरज पडत नाही, पावसावरती येणारं पीक आहे. ओके ओके, ठीक आहे. तर म्हणजे कमी पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. कमी पाणी, आता समजा आमचं इथून पुढे आता एप्रिलमध्ये जर पाणी खूपच कमी पडलं तर जास्तीत जास्त आम्ही ह्याची कटिंग करून जर सोडून दिलं तर हे मरत नाही. हे पाऊस पडल्यानंतर नंतर येणार थोडं उत्पन्न, तेवढं 2 महिने बंद राहील. शेतकऱ्यांनी याची लागवड सुरुवातीला किती एकरापासून सुरुवात करावी काय? नाही, ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार आहे. शेतकरी काय अर्धा एकर, 1 एकर, 2 एकर, त्याला जेवढं करायचं आहे तेवढं करू शकता. मार्केटिंगची ते काही अडचण नाही, भरपूर ऑर्डर असतात. सध्या आपल्याकडे असे कस्टमर वेटिंगवर आहेत. बरं. हो, मोठ्या ऑर्डरवाले असतील किंवा याच्यावाले छोटे सुद्धा कस्टमर वेटिंगला असतात आपल्याकडे. ठीक आहे सर. आता तुमच्याकडं कोणत्याही शेतकऱ्याने पाला घेऊन आला तर तुम्ही घेताय, पण त्याची प्रत वगैरे ते कसं राहतं? नाही, याच्यात तुम्ही जेवढं हिरवेगारपणा असेल आणि तुमचं काड्याचं प्रमाण कमी असेल तेवढं त्याच्यावरती रेट डिपेंड राहतात. खूप जर खराब पाला आणला तो विकणं बी शक्य नाही. तर दुसरा एक विषय येतो की पाला गोळा कसा करायचा, त्याचं हार्वेस्टिंग कसं करायचं आणि चांगली गुणवत्ता कशी ठेवायची त्याबद्दल? नाही, यामध्ये कसं असतं, ज्यावेळेस आपण साधारणतः 8-9 फूट हाईट होते त्यावेळेस बुंद्यापासून 6 इंच खाल्ला भाग ठेवून पूर्ण वरचा भाग कापून घेतो. आणि कापल्यानंतर वाळवण्याच्या 2 ते 3 पद्धती असतात. तुम्ही उन्हामध्ये वाळवू शकता. उन्हामध्ये वाळवलं तर साधारणतः तुमचा 6 तासात पाला वाळतो. त्यामध्ये तुम्हाला खाली प्लास्टिकचा पेपर हांतरून त्याच्यावरती तुम्हाला पाला लाईन आपल्याला दांड्यासाठी टाकायचा आणि 3 तास झाले, 3-3.5 तासानंतर पलटी द्यायची, खालची बाजू वरी करायची. आणि नंतर 3 तास झाले की नंतर तुमचा पाला एकदम सुकून तयार असतो. त्याला थोडं झटकलं तुम्ही तर पानं वेगळे आणि सगळे दांड्या वेगळ्या होतात. त्या पद्धतीमध्ये थोडं तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे, टाईम टू टाईम काम करणं गरजेचं आहे. दुसरी पद्धती ते सावलीमध्ये वाळवणे. सावलीमध्ये वाळवायला मग प्राथमिक स्टेजला शेतकऱ्यांनी उन्हात जरी वाळवलं तर सगळ्यात उत्तम आहे. कुठला उद्योग व्यवसाय करताना कमी भांडवलात जर चालू केला तर तो एक चांगला पर्याय राहतो. शेड वगैरे म्हणलं तर पूर्वीचं असेल तर ठीक आहे, नवीन बनवायचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट वगैरे होते. त्याच्यापेक्षा तुम्ही उन्हामध्ये वाळवलं तरी काही अडचण येत नाही, क्वालिटी टिकून राहते. फक्त थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ज्यांना काही किरकोळमध्ये स्वतः वैयक्तिक मार्केटिंग वगैरे करायचं आहे, क्वालिटी मेंटेन ठेवायची, जगापेक्षा काहीतरी वेगळं द्यायचं आहे, तर त्या वेगवेगळेच तुम्ही मग ह्या ड्रायर वगैरे वापरू शकता. पण जोपर्यंत तुम्ही स्वतः मार्केटिंग करत नाही तोपर्यंत ड्रायरमध्ये पाला वाळवणं परवडत नाही. ओके, ठीक आहे. तर आता मला थोडंसं सांगा, या पाल्याचा उपयोग कुठे होतो आणि मार्केट कुठे आहे? या पाल्याचं म्हणजे मार्केट असं निमच MP ला मंडी आहे, पण त्याच्यापेक्षा कसं असतं, बाहेर ड्रायर भरपूर आहेत याचे. म्हणजे बाहेर जे विक्री करण्यासाठी काही आयुर्वेदिक कंपन्या असतील किंवा काही व्यापारी असतात, काही ब्रोकर असतात, त्यांच्या थ्रू याचं मार्केटिंग होतं. असं विशेष असं काही याचं मार्केट नाही की बुवा तिथं आपण नेऊन विकू शकतो. शक्यतो याचं कसं होतं, अगोदर रेट वगैरे ठरवलं, आपल्याला जर परवडणार असेल तरच आपण देणार आहे. त्याच्यामुळे रेटची गॅरंटी राहते. असं बाकी पिकांना नाही की तुम्ही मार्केटमध्ये नेलं आणि तिथं मग ते आडत्याने रेट ठरवायचा. आपल्याला जर परवडलं तरच आपण हा माल देणार आहे. आता आपण जर असेल तर आपण किरकोळमध्ये असेल किंवा मोठ्या ऑर्डरमध्ये असेल, कुठेही सांगा, भारत असेल किंवा भारताबाहेर, कुठेही आपल्याला अगदी 250 ग्रॅमपासून ते 5 टन 10 टन किती ऑर्डर असून दे, आपण तो इझिली अगदी त्यांना घरपोच देऊ शकतो. आणि आपल्याकडे बरेचसे असे लोक आहेत की संपूर्ण भारतातलं असं एक बी मोठे तर शहरं नसतील की तिथं आपला माल गेलेला नाही. प्रत्येक शहरामध्ये आपण पाठवतो. सध्या कसं आहे, सगळ्या सिस्टम आहेत, फक्त वापर करणं गरजेचं आहे तुम्हाला. आणि नवीन असल्यावर लोक थोडी गडबडतात. तुम्हाला बरेचसे ऑप्शन आहेत. रेल्वे पार्सल आहे, ST पार्सल आहे महाराष्ट्रात म्हणलं तर, आउट ऑफ स्टेट म्हणलं तर मग ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा आहेत किंवा रेल्वे पार्सल आहे. आज कुरिअर सर्व्हिस आहेत, पोस्टाद्वारे देखील तुम्ही पाठवू शकता. फक्त कसं आहे, सध्या त्या गोष्टीचा वापर आणि शेतकऱ्यामध्ये किंवा कुठल्याही माणसामध्ये नवीन पीक करताना भीती असते. आज आपल्याला काहीतरी गोष्टीचं म्हणजे एकदम 3-4 वर्षामध्ये एवढा अभ्यास झाला की जे ट्रान्सपोर्टवाल्याला भाडे नाही ते आपल्याला अगोदर माहीत असतात की किती कुठल्या ह्याच्यामध्ये किती भाडं लागणार आहे. काय सर, आता तुमच्याकडे अनेक शेतकरी आणून पाला देत आहेत किंवा तुमचा स्वतःचाही पाला आहे, तर तुम्ही सध्या कशा रेटने विकताय? नाही, बाकी शेतकऱ्यांचं जे आहे ते 80 ते 120, शेवटी बाजारात जे डिमांड आणि सप्लाय याच्यावरती रेट ठरतात. पण किरकोळमध्ये जर आपण मार्केटिंग केलं
तर तुम्ही जर आज सर्च केलं ॲमेझॉन किंवा कुठल्याही ऑनलाईन वेबसाईटवर तर मिनिमम किरकोळ पॅकिंगचं रेट 1,000पासून म्हणजे मिनिमम 100 रुपयापासून ते 12,000 रुपये किलोपर्यंत पावडरचे रेट आहेत. मग तुमचं मार्केटिंग, तुमचा ब्रँड आणि ते किती लोकांपर्यंत पोहोचलाय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ह्या आरोग्याविषयी काम करत असल्यामुळं हजारो लोकांचे आज आपल्या पाठीशी आशीर्वाद आहेत. आपण जे विकतो आज जवळजवळ 2,000 रुपये सुरुवातीला ठेवलेला, पण थोडं कस्टमरचं जरा रेट जास्त आहे असं म्हणणं होतं. मग आम्ही नंतर 1,500 रुपयापर्यंत रेटने विकला माल आता मागील काळामध्ये. आणि अगदी डोअर डिलिव्हरी प्रत्येक कस्टमरच्या अगदी घरपोच आणि योग्य ती सेवा दिल्यामुळं बरेचसे कस्टमर आपल्याकडे भारतातून आहेत. असं नाही की आपण इथं लोकलला विकतो, लोकल तर विकतोच, पण बाहेरचे देखील बरेचसे लोक आज आपल्याशी जोडलेले आहेत या निमित्तानं. ओके, म्हणजे भारत देश आणि इतर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आपल्याला माल जातोय? हो, मी USA ला असेल किंवा आता बांगलादेश, नेपाळ असेल त्याच ठिकाणी सुद्धा आपला माल जातोय आता रेग्युलरमध्ये. ओके, ठीक आहे. यामध्ये तुम्ही जर मार्केटिंग चांगलं केलं तर भरपूर पैसा मिळतो. आज म्हणजे छोट्या प्रमाणात जेवढं तुम्ही किरकोळमध्ये मार्केटिंग करा त्या प्रमाणात व्हॅल्युएशन होतं. किरकोळमध्ये जर तुम्ही ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर वगैरे जर बघितलं तर 1,000 रुपये कमीत कमी रेट आहेत पावडरचे किलोचा. ओके, म्हणजे कंटेंट कमी कमी ग्रॅममध्ये विकल्यामुळे जास्त पैसे? हो, क्वांटिटी जेवढी कमी असेल, छोटं पॅकिंग असेल तर तुमचं व्हॅल्युएशन त्या पटीतच होऊन जातं. आणि बल्क ऑर्डर त्यामध्ये तुम्हाला मग टन, 2 टन, 5 टन, 10 टन त्याचे रेट वेगळे असतात. बरोबर. कंपन्यांना माल देणं आणि किरकोळला विकणं यामध्ये खूप फरक असतो. मग तुम्ही मार्केटिंग कुठल्या पद्धतीने करताय त्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही समजा मार्केटिंग किरकोळमध्ये करू शकला, सुरुवातीला कसं या गोष्टीसाठी खूप कष्ट घ्यावं लागतं मार्केटिंगला. आज आम्ही 3-4 वर्षापासून आहे, त्यावेळेस आम्हाला किरकोळमध्ये मार्केटिंग जमलं नाही. तर प्राथमिक स्टेजला तर शेतकरी त्या गोष्टी करू शकत नाही. आम्ही सुरुवातीला बल्क क्वांटिटीमध्ये माल देत होतो. आता आपण किरकोळ गेल्या वर्षीपासून चालू केली, 1 वर्ष झालं जवळजवळ. ठीक आहे सर. तर शेतकऱ्यांनी जर लावला म्हणजे शेवग्याची लागवड केली, पण एखाद्या शेतकऱ्याला लागवडच करायची असेल तर त्याची प्रोसेस कशी राहील? तुमच्याशी कॉन्टॅक्ट करावं लागेल आणि आपल्याशी संपर्क वगैरे करू शकतात आणि त्यांना पूर्ण माहिती वगैरे मिळून जाईल. व्हॉट्सअपवर असेल. ओके. थोडं काही म्हणजे फोनवरती भरपूर फोन येतात किंवा आपण मार्केटिंग वगैरे सांभाळत असल्यामुळे तेवढं कॉल घेणं काही वेळेस शक्य नाही. व्हॉट्सअप केला पाहिजे. हां, लोक लगेच नाराज होतात. त्याच्यापेक्षा तुम्ही व्हॉट्सअपला करा. योग्य वेळी कॉलाला आम्ही मोकळे असेल, फ्री असेल तर मग कॉल घेतला जातो. असं नाही की तुमचं आमचं काय फोन न उचलणे याच्यात काय हे दुश्मनी. शेवटी आम्हाला काय सगळे कस्टमर, सगळे लोक सारखे, सगळे शेतकरी. महाराष्ट्रात ही संकल्पना नवीनच आहे, त्यामुळं शेतकरी भरपूर तुम्हाला कॉल करतात, पण सर्वांचे कॉल उचलणे शक्य होत नाही तुम्ही. नाही, कसं आपले बी कामं असतात दररोजचे, मार्केटिंग वगैरे सांभाळणे, पावडर पॅकिंग वगैरे करणे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मग फोन कॉल योग्य वेळी असेल तर आपण मग तो घेऊ शकतो ना. शक्यतो व्हॉट्सअपवर मेसेज केलेला ना तुम्ही उत्तर देता? हो, व्हॉट्सअपला, पण दिवसभर काही वेळ नसतो आपल्याकडे. त्याच्याला मग आपण व्हॉट्सअप पाहून त्यांना रिप्लाय देतोच. ओके ओके. तर ज्या शेतकऱ्यांना याची लागवड करायची आहे किंवा त्यांचा पाला विकायचा आहे, असे शेतकरी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला पाला आणून दिल्यास तुम्ही त्यांना योग्य मार्केट देताय म्हणायचं? हो, क्वालिटी असेल तर काही अडचण नाही. क्वालिटी जर तुमची चांगली असेल तर कमीत कमी 80 रुपये रेट पकडून चालायचं. ॲव्हरेज तुम्ही जेवढं काढाल तसं ॲव्हरेज जर काढलं तर 7-8 टनापर्यंत जातं, पण प्रत्येक वेळेस प्रत्येक परिस्थितीत तेवढं ॲव्हरेज निघणं शक्य नसतं. काही वेळेस प्रतिकूल परिस्थिती असते, त्यावेळेस प्रोडक्शन म्हणजे उत्पन्नामध्ये फरक होतो. कमीत कमी मग 3 टनापासून ते तुम्ही 8 टनापर्यंत बी उत्पन्न घेऊ शकता. शेवटी तुमच्या सगळ्या गोष्टीवर डिपेंड आहे. प्रत्येक ठिकाणचं हवामान असेल, पाणी व्यवस्थापन असेल किंवा त्या शेतकऱ्याची मेहनत असेल. आज आपल्याकडे काही काही शेतकरी आहेत अगदी 4-5 टनापर्यंत इझिली काढतात उत्पन्न त्याचं. ओके. करत असताना आपल्याला लेबरवर खर्च वगैरे किती होतो वर्षाचा टोटली? यासाठी आपल्याला 6 कटिंगला 3,000 रुपये प्रति कटिंग जरी धरलं तर 20-22,000 रुपये खर्च होतो. आणि लागवडीचा जर खर्च म्हणलं तर तुमचा 20,000 ते 22,000 रुपये. पाणी काय तुम्ही दोन्ही पद्धतीने देऊ शकता. मुबलक असेल तर ठिबकने न करता पाटाने सुरुवातीला दिलं तर चांगलंच आहे. त्यामध्ये तुमचे खर्चाचे बजेट होईल. ज्यावेळेस तुम्हाला एक इन्कमचा सोर्स चालू होईल, पैसे येणं, त्यावेळेस मग तुम्ही त्याला ड्रिप वगैरे करू शकता. तसं काय असं कंपल्सरी नाही की ड्रिप केलं तरच उत्पन्न येणार आहे. आणि बाकी मग तुमचं औषध असेल किंवा खतं, एक 50,000 रुपये वर्षभराचा टोटली खर्च होऊ शकतो. आणि बाकी यामध्ये वेगळं असं काही नाही. आता माल पाठवायचं शेतकऱ्यांना म्हणजे महाराष्ट्रातल्या किंवा बाहेरच्या शेतकऱ्यांना खूप मोठा प्रश्न असतो की आम्ही माल कसा पाठवायचा. त्यात एवढं काही विशेष नाही. तुम्ही ST पार्सल असेल किंवा ट्रान्सपोर्ट असेल, रेल्वे पार्सल, जे सिस्टम आहे त्या सिस्टमने पाठवू शकता. म्हणजे तुमच्यापर्यंत? हो, अंतरावरती डिपेंड असतं याचं भाडं वगैरे. जसं अंतर आहे त्या पटीत भाडे असतात. एक मिनिमम महाराष्ट्रात जर म्हणलं
तर 4 ते 5 रुपये किलो भाडे लागतात साधारणतः. जास्त अंतर असेल, कमी असेल तर मग 3 रुपये किलोपर्यंत भाडे लागतात. म्हणजे एस टी पार्सलने शेतकऱ्यांनी तुमच्याकडे माल पोहोचवला तरी सुद्धा तुम्ही घेताय म्हणे? हो, कुठे करमाळा वगैरे आला तरी आम्ही कलेक्ट करतो, किंवा ट्रान्सपोर्ट आहेत बरेचसे लोकल असतात, रेल्वे पार्सलची बी सुविधा आहेत. प्रत्येक सिस्टम आहे, थोडा वापर जर केला तर मग काही इझिली आम्हाला मिळून जातं, त्यांना त्रास होत नाही आणि आम्हालाही म्हणजे कलेक्ट करून काही त्रास होत नाही. ठीक आहे सर, तुम्हाला सध्या या शेतीमधून प्रति एकरातून किती उत्पन्न निघालेलं आहे आता? नाही, सध्या कसं आहे, आपण या क्षेत्रात असल्यानं आपण स्वतः मार्केटिंग करत असल्या कारणानं आपल्याला 4 टनापर्यंत निघाला. मग काही होलसेलमध्ये जास्त मेडिकलवाले असतील किंवा काही डॉक्टर लोक असतील किंवा इतर लोकांना होलसेलमध्ये थोडं विक्री आपण काही प्रमाणात करतो, कस्टमरला बी डायरेक्ट देतो. त्यामुळं आपल्याला सरासरी एक 50 लाखापर्यंत गेलं आहे आणि लोकांचा विश्वास बसत नाही ह्या गोष्टीपर्यंत. तसं तर आपलं टार्गेट आहे की 1 कोटीचं, पण ते काही ह्या वर्षी तर शक्य झालं नाही. थोडी परिस्थिती वेगळी राहिली, निसर्गाची बी साथ नाही आणि थोडं मार्केटिंग बी आपलं थोडं म्हणजे कमजोर, थोडं म्हणजे कमी पडलो आपण त्या गोष्टीला. तर भविष्यात एक म्हणजे त्या गोष्टीपर्यंत आपण जाऊ शकतो. शेवटी ज्या गोष्टीची आपण सुरुवात केली त्या गोष्टीतनं ज्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, तर त्या गोष्टीशी आपण काम करत असल्यामुळे पैसा मिळण्यात याच्यात काहीच अडचण नाही. पण लोकांना वाटतं की हे फेक व्हिडिओ आहेत, याच्यात काही सत्यता नाही. म्हणजे रिॲलिटी जर बघितली तर खरंच मार्केटमध्ये याची डिमांड खूप आहे आणि मागणी आहे. आज आरोग्यासाठी लोकांचं आरोग्य खूप धोक्यात आहे. BP शुगर आज घरोघरीपर्यंत पोहोचलेलं आहे, किंवा जे काही लोकांच्या फास्ट फूड खाण्यामुळे वगैरे जे काही न्यूट्रिशन मिळायला पाहिजे बॉडीला ते मिळत नाही. तर याच्या रूपानं चांगल्या अशा पद्धतीनं न्यूट्रिशन मिळतं. लोक आज पैसे द्यायला तयार आहेत, त्यांना फक्त आरोग्य पाहिजे. तर त्या दृष्टीनं आपण एकदम चांगल्या अशा क्वालिटीची पावडर तयार करून त्यांना आपण अगदी एक देतो. आणि आपल्या क्वालिटीमुळं बरेचसे लोक जे ऑनलाईन वगैरे घेत होते ते लोकसुद्धा आज आपल्याकडून 10 कस्टमर आपल्याला जोडून देतात. केवळ क्वालिटी जर चांगली दिली तर लोकांना काही म्हणजे इतरांना रेफर करतात की बाबा तुम्ही यांच्याकडून पावडर घ्या. त्याच्यामुळे पैसा हा भरपूर मिळतो. तुम्ही मार्केटिंग कशा स्किलने करता शेवटी, आणि सगळं तुमच्यामध्ये लगेच तुम्ही चालू केला व्यवसाय आणि लगेच तुम्ही विक्री केली असं कधी होत नाही. पुरेपूर आता एक विषय तुम्ही बोलला की तुम्ही प्रति एकरी 50 लाखापर्यंत पोहोचलेला आहे. तर शेतकरी पुन्हा लगेच कॉमेंट करतील की तुम्ही आम्हालाही 50 लाख रुपये देता का? माझ्याकडून त्यांनी 100 रुपये किलोने पाला न्यावा, 5,000ने विकावा, त्याच्यात आपलं काही नाही. जो मार्केटिंग करेन तो पैसे कमवणारच आहे, त्याच्यात काही विषय नाही. म्हणजे थोडक्यात काय, तुमचं मार्केटिंगचं स्किल आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा जो काय पाला आहे तो ड्रायरमध्ये वगैरे हे करून किंवा छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये विकताय, त्यामुळे तुम्हाला तो रेट मिळाला. तो रेट आणि मिळेल असं आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं शेवग्याचं आपण एकही पार्ट वेस्टेजमध्ये जात नाही. आपण लाकडं विकलेले आहेत, त्याच्यामुळे पाला कसा विकायचा, कुठे विकायचा. तुम्ही मार्केटमध्ये जर बघितलं आज 12,000 रुपये किलोपर्यंत रेट आहे. मग त्यांचं रेट कशामुळे तेवढे, तर त्यांचं ते मार्केटिंग स्किल आहे. बरोबर. आज प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही मार्केटिंग स्किल, शेतकरी काय होतं पिकवू शकतो, विकू शकत नाही. राईट. मग जर तुम्हाला ते विकायचं जर स्किल आलं तर तुम्ही मग तुमच्या पटीनं व्हॅल्युएशन करू शकता. त्यामध्ये मग तुमच्या पद्धतीनं तुम्ही मार्केटिंग करून लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांना तेवढा रिस्पॉन्स लोकांचा मिळणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. असं नाही की तुम्ही केलं, काही काही लोकांचं उलट बोलतात आम्हाला की आमचं तुम्ही 500नेच घ्या, तुम्ही 2ने विका. मी तर सांगतो माझ्याकडून 100ने घेऊन जावा. राईट. तुम्ही 1000ने विका, 10ने विका, त्याच्यात काय आपण कधी म्हणणार नाही तुम्ही सर एवढं. ज्याच्या त्याच्या स्किलवरती पैसे असतात यामध्ये. म्हणजे सर्वच ज्या शेतकऱ्याकडून तुमच्याकडे माल आला तो सर्वच तुम्ही तेवढ्या किमतीला जायला नाही. आपल्या प्लॉटमध्ये लिमिटेशन आहे यामध्ये. फक्त आपण महिन्याला 300 ते 400 किलो पर्यंत सेलिंग करतो किरकोळमध्ये, आणि बल्क ऑर्डरचे रेट वेगळे असतात. बल्कमध्ये तेवढा पैसा मिळत नसतो. म्हणजे समोरच्या शेतकऱ्यांकडून ज्यावेळेस जास्त माल येतो त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट बल्कमध्ये विकता येतो. नाही, बाहेरचा जो माल आहे त्याच्यातला आपण 1 किलो सुद्धा असा किरकोळमध्ये विकत नाही. का आपण तेवढी काळजी घेतली असते, वॉशिंग करणे, धुणं वगैरे, किंवा त्याचं मग ते काळजी घेऊन केलं, क्वालिटी मेंटेन तुमच्या ठेवलेली असते. आणि बाहेरचे जे आहेत लोकांना असं वाटतं की ह्यांनी आमच्याकडून पाला घेतला, खूप कमवलं. त्याच्यात काही वेळेस म्हणजे आपल्याला 1 रुपया सुद्धा मिळत नाही. बरोबर. ज्या पट्टीत आलं त्या पट्टीतच आम्ही देऊन टाकतो. आणि असं काही नाही की बाबा तुमचं घेतला ना आम्ही 1000ने विकला आणि 5000ने, त्या गोष्टी शक्य नसतात. लिमिटेशन असतं. पाल्याचं उत्पन्नाचं बद्दल सांगितलं, इतर अजून कोणत्या पार्टचं आपण उत्पन्न घेऊ शकतो? नाही, याच्यात जे राहतं आपला वेस्टेज पाला खाल्ल्यानंतर एकतर काडे आणि त्याचं ते लाकूड आपले दांडे असते ते सुद्धा विकल्या जातं. पण त्या पट्टीत काही त्याचं व्हॅल्युएशन होत नाही. 6 ते 7 रुपये किलो विकल्या जातं. तसं देखील आपल्याकडे आहेत कॅटल फीडवाले वगैरे घेणारे. आणि आपल्याकडे मोठ्या बागेची लाकडं देखील आपण शेवग्याची विकलेली होती.
त्याच्यामुळं शेवग्याचा एक नफार तुमचा अगदी पाने असतील, फुलं असतील, फळं असेल किंवा तुमचं मुळं असतील किंवा लाकूड असेल, सगळे पार्ट शेवग्याचे इझिली विकल्या जातात. फक्त तुम्ही तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आता आम्ही मागील वेळेस लाकडं दिली होती, अगदी लोकलला विकली होती, अशी काही कुठं लांब नेऊन विकायची काही गरज नव्हती. सर, आपण निश्चितच खूप चांगली माहिती सांगितली. तर काय शेतकऱ्यांना काय आव्हान कराल की त्यांच्याकडील पाला तुम्ही विकू शकता? नाही, ज्याची त्याची इच्छा, आम्ही कोणाला फोर्स करत नाही. कसं आहे, शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या मनात त्या गोष्टी पाहिजे. करायचं असेल तर मग काही ते करू शकतात, आपण 100% सहकार्य करू. असं म्हणजे ज्याचं शेवटी त्यांची जमीन आहे, त्यांची मेहनत आहे, त्यांचं पाणी, त्यांच्या रिस्कने ते नवीन गोष्ट करू शकतात. फरक भीती काय असते शेतकऱ्यांना की मार्केटिंगची 100% खात्री राहील. तुम्हाला अगदी लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंत कधीही अडचण येणार नाही. वेळोवेळी म्हणजे व्हिडिओ कॉल करून, व्हॉट्सअपला फोटो टाकून जे काय पिकाचे स्टेज आहे त्यामध्ये आपण काय करायचं, कुठल्या गोष्टीचा वापर करायचा, काय खतं द्यायची, ते सगळं सांगू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, हे होते मोरे साहेब. तर यांनी आपल्या शेतीमध्ये बदल करून सध्या ते चांगले उत्पन्न घेत आहेत आणि इतरही शेतकऱ्यांना मदतीचा हात देत आहेत. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद साहेब. नमस्कार.